हे काम आवडलं, कसं आवडलं त्याने एवढ्या परिस्थितीतून एवढं शिकलं माझं लेकरू, ही मला समाधान वाटायला लागलं. एवढं काम एवढे बी लेकरं शिकले, पण एवढे कोणचे कलाकार नाहीत, एवढं लेकरू माझं कलाकार एवढं कसं निघालं म्हणून एवढे माझ्या जीवाला समाधान वाटायला लागलं. शिल्पकार राम कुंभाराची आई एवढं शिल्पकार माझं लेकरू झालं, ही माझ्या जीवाला समाधान आहे. आणि ही चिंटूचं सगळं एवढ्या ह्याच्यापैकी चिंटूचं काम मला आवडलं. ही हो का आवडलं? आवडलं एवढं लेकरू एवढ्या परिस्थितीतून एवढं शिक्षण झालं लेकराचं माझ्या, ही माझ्या जीवाला समाधान वाटायला लागली ना असं वाटतं. मग हे तुम्हाला आवडण्याचं कारण काय? कारण काय म्हणजे एवढी कुठली परिस्थिती येते एवढं पहिली तर वारी ह्याच्यात यायची, एवढी कुठली येते बोलायला एवढं सगळं चिखल चुडवायचा काम आपल्याला गुडके केली, गाडकी मडकी बनवायची आणि एवढं कुठलं काम येते. हां काम येतं आपलं चुलीचं कुंड्याचं टाक्याचं हे असं एवढ्या परिस्थितीत कळमला पोरगं माझं शिकत असताना पण त्याला टायमाला भाकर भेटली नाही. ती शाळा शिकत ती एवढं काम शिकलं ही समाधान आहे म्हणायचं. हां पण तुम्ही मातीची भांडी बनवता ना? हो मातीची भांडी बनवतो. मग हे सुद्धा तसंच आहे, फक्त त्यातला मीडियम वेगळं आहे ना? हा वेगळे नाही त्याला डोकं जास्त चालवावं लागते ना आणि त्याला बी चिखलाला पण लेदरा सगळं भरपूर मटेरियल पडलं तरच ती बी चांगलं गाडगं निघतंय ना, ते पण निघत नाही ना असं गाडगं. हां मग तुमचं गाडगं चांगलं निघालं? निघाला तर ती चांगला कुंभार निघाला म्हणायचं काम करायला, नाही तर नाही असं आहे. हां मग राम हा चांगला कुंभार निघाला? निघाला नशिबाला निघाला, राम हा चांगला कुंभार निघाला. असं म्हणत होते की उगा कुठं मुंबईला जातो लोक म्हणत होते गावातली आमची मुंबईला जातो आणि केळाची कातडी उचलीतो आणि कुठं काय, पण माझ्या नशिबाला लेकरू एक चांगलं निघालं ही माझ्या जीवाला समजलं. मग आज तुम्हाला कसं वाटतं एवढं मोठं एक्झिबिशन? मला चांगलं वाटते. हां चांगलं वाटतंय मला. मग त्याचं कौतुक होतंय, तुम्हाला आनंद झाला? हां आनंद मला रडू यायला लागलं ना. पहिला नंबर आला, दिल्लीला गेला पहिला नंबर आला त्याचा कशाचा शिक्षणाचा. तर म्हातारीचं सरात जवळ आलं, पुण्या भाऊकीने काही 2 दिरांनी काही पण बघितलं नाही सरादाचं. तेवढं 40,000 बक्षीस भेटलं, तेवढं पैसे सरादाला खर्चिलं म्हातारीच्या. मग देवानं काय केलं त्याचं चांगलंच केलं ना शेवटी. हां मग दमाला फळ आहे ना असंही म्हणायचं मला. म्हणजे तुम्हाला आनंद आहे? हां मला आनंद आहे, मला आनंद आहे.